पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवून लावलाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी स्वागत केलंय गोलंदाजाचं. हो, आणखीन एक बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण. नाव आहे सागर रणपिसे. आणखीन एक बॉल, आणखीन एक जाईल सीमारेषा पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक आहे. लगातारच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. बॉल जातील सीमारेषा पार, मिळतील धावा 6. येतोय सागर रणपिसेच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. आणखीन एक बॉल कव्हर क्षेत्रामध्ये उडवण्याचा प्रयत्न केलाय जरूर. हा देखील बॉल गेला मैदानाच्या बाहेर. 1 बाउंड 4 धावांसाठी. 16 धावा धाव फलकावरती झाल्यात. 35 धावांचा पाठलाग करतोय संघ. 3 बॉल मध्ये 16 धावा धाव फलकावरती. आणखीन एक बॉल, त्या बॉलला देखील उडवून लावेल का? यस, लावला या बॉलला देखील उडवून मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी. तिसरा षटकार सागर वरती 23 या आकड्यावर. यावेळेला तन्मयच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. कव्हरच्या डोक्यावरून बॉल जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी. षटक क्रमांक 1 जर आपण पाहिलं तर समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 29 या आकड्यावर. हार्दिक शुभेच्छा शेठ आपणास. पुढचा बॉल यावेळेला उलटा फटका खेळलाय. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॉल गेल्या मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि हा सामना जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आणि आज जिंकलाय देखील सामना टीम कॉस्टो 11 कुलाबा या संघाने. यावेळेला मात्र सुंदर यॉर्कर, परंतु यष्टी रक्षकालाही चकमा देत बॉल जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. सन्माननीय रवींद्र शेठ कोरडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. पॉवर प्लेचा फायदा होईल का? होय, आणि बॉल जातो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आणखीन एक षटकार. कॉस्टो 11 कुलाबा संघाच्या खात्यामध्ये 6 धावांची भर पडते. ऑफ ट्रॅकर, फ्लॅट शॉट, डीप स्क्वेअर लेगवर फिल्डर. बॉल मात्र जातोय 1 बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. आगाज किया है, अब अंजाम क्या होगा? एक चौकार, एक षटकार, त्यानंतर आणखीन एक चौकार आणि पुन्हा एकदा चौकार. सागर रणपिसे. आपले हात खोलण्याचा प्रयत्न करतोय सागर आणि चांगल्या फॉर्म मध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला उडवून लावलाय सागर रणपिसे यांनी सीमारेषा. त्याच बॉलवरती चौकार. चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये केलाय देखील सागर यांनी. आणि यावेळेला पहा काय लाजवाब स्ट्रोक आहे. हा देखील बॉल गेलाय 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी. नाव आहे सागर रणपिसे आणि त्यांच्याच बॅट मधून 4 धावा आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 15. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल उडवलाय आणि हा उडवलेला बॉल गेलाय त्या ठिकाणी अलॉंग विथ द कार्पेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या बॉल वरती ठोकलाय सागर रणपिसेने. मॅचचं समीकरण बदलतंय. उर्वरित 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 35 ची गरज आहे.
11 मध्ये आता 35 करायचे. लास्ट 11 बॉल. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. 1 बाउन्स. हा देखील बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे. जोपर्यंत सागर रणपिसे मैदानामध्ये तोपर्यंत मॅचचं गणित काही होऊ शकतं. आता पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. जिंकण्यासाठी आणखीन 30 धावांची गरज. 33 धावा धावफलकावरती झाले. 30 धावा. मोठा फटका खेळलाय जरूर. खेळलेला फटका गेलाय मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन झाली आहे. सागर रणपिसेच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय षटकार. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 धावांची गरज आहे. लास्ट 6 बॉल 24 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. शेवटचे 6 चेंडू आता. कुटप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केले अलॉंग विथ द कार्पेट. बॉल गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी बेतील धावा 4. येतोय चौकार. मॅच ऑन. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 4 बॉल आणि या 4 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 19 धावांची गरज आहे. सागर रणपिसे ठरेल का हिरो या मॅच मध्ये? ते बॉल गेला मैदानाच्या बाहेर. प्राइड ऑफ कुलाबा. 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. सागर रणपिसे याच नावाची चर्चा संपूर्ण काळ्या चौकीमध्ये पाहायला मिळते, कारण सागरची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये.